कृपावंत सुखसागरो कृपावंत सुखसागरो तेनेची पंथे चालू जाता मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले त्यांची पंथे चालू जाता त्यांची पंथे चालू जाता त्यांची पंथे चालू जाता त्यांची पंथे चालू जाता न पडे गुलता ओठे काही न पडे गुलता ओठे काही त्यांचे पंथे चालू जाता त्यांचे पंथे चालू जाता त्यांचे पंथे चालू जाता त्यांचे पंथे चालू जाता
हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनी या नानामते देती सिद्धांते सौरसो तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही अजम रुक्मिणी प्राण संजीवनं तं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाची सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु भाऊ बाबा तुमचे पाय दोन्ही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता अभिनव वाक्यलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का वन सिबट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा या बली न करा वेरू सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तर तो स्वयंपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपलं असणार पुण्यभूमी तीर्थक्षेत्र आळंद बरोबर तालुका देऊळगाव राजा
जिल्हा बुलढाणा या पवित्र क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचे असणारे गुरुवर्य सद्गुरु भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त, बरोबर ना, चालू असलेला भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, मला वाटते वर्ष मात्र 12 आपल्या कार्यक्रमाला एक तप पूर्ण होतंय म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि एक तप पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला कोणत्याही फळाची, बघा, फळ आपल्याला प्राप्त होतं, पण एक तप पूर्ण असावं लागतं. एक तप घासावं लागतं मृदंगाचार्याला, तेव्हा ती कला अवगत होते. एक तप म्हणजे 12 वर्ष. आणि 12 वर्षामध्ये पदार्पण करत असताना माझ्यासारख्या पामराकडे ही आज समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या कार्डे भाऊंनी मला फोन केला. म्हणे महाराज, असं अशी तुमची तारीख घ्यायची, सांगा तुमचा कितवा दिवस घालायचा. मी म्हणलं, त्यांना म्हणलं 3रा सोडून कितवा घातला, पण फक्त माझी आजचीच तारीख रिकामी होती म्हणून ऍडजस्ट करून ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलं, परम आदरणीय परम श्रद्धेय मला वाटतंय गजानन भाऊ सुभाष खार्डे आणि गणेश सदाशिव खार्डे या दोन्ही भावंडांनी, चुलत भावंडांनी, भावकीनी म्हणा, दोघांनी मिळून माझं सौजन्य घेतलं. कमी एवढ्या कमी कमी वेळात येत नाही, पण एवढ्या कमी वेळामध्ये तुमच्या दर्शनाचा योग आमच्या भाऊंमुळं, आमचा माझा मित्र आहे, यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर, आणि ज्ञानेश्वरची 2 वर्षापासून म्हणे महाराज तुमची तारीख घ्यायची, पण 2 वर्षापासून ते मागं लागलाय, आज कुठं मुहूर्त सापडलाय बघा. म्हणून वातावरण सुंदर आहे, मृदंगाचार्य सुंदर आहेत, परमादरणीय परमश्रद्धेय अर्जुन महाराज भालेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. किती सुंदर वादन करतात, परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांची पहिली अशी सुंदर अशी चाल झाली आपल्या भागाचा असणारा वैभव महाराजजी बबन महाराज खार्डे, परमादरणीय परमश्रद्धेय विलास महाराज, महाराज आपलं नाव संजय महाराज, परमादरणीय परमश्रद्धेय संजय महाराज इकडल्या माईकवरती, अंकुश महाराज इकडे, महाराज गजानन महाराज इथं, ज्ञानदेव खार्डे 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 खार्डे, पण मी खाडे आहे बरं का, तुम्ही मला खार्डेच करून टाकले. माझं नाव किशोर आहे, तुम्ही मला केशवच करून टाकले, काय करावं बरं. मला पत्रिका मी स्टेटसला ठेवली, मला जवळजवळ 20-30 जणांची कमेंट आल्या, महाराज तुमचं कधीपासून आडनाव तुम्ही चेंज केलं. म्हणलं जिकडं जाईन तिकडं आपलं जमलं पाहिजे, जिकडल्या भागात जाईन तिकडं तसं राहायचं. काही जागा खराडे सुद्धा केलंय माझं, खाडे खार्डे खराडे. सुंदर वातावरण आहे, सुंदर माहोल आहे. विनेकरी बाबा तुमचं सुद्धा नाव घ्यायचं राहिलं बरं का, कारभारी सांना पडा. संशिष्टी मले दादा तुमची सुद्धा सुंदर संशिष्टी मी, अतिशय वातावरण सुंदर आहे. इतकं वातावरण सुंदर झालंय ना, काय ती थंडी, काय ती झाडी, काय ती डोंगर, फक्त इथं हॉटेलच नाही जवळ, नाही तर सगळं ओके. सुंदर वातावरण झालंय आणि या वातावरणामध्ये तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं संस्थेतील बालगोपाळ विद्यार्थी मोहन महाराजांच्या संस्थेतले खंडेराज वारकरी शिक्षण संस्था, आणि कसं काय 2 खोंड नाहीत बरं का, वारकरी इथे. सुंदर वातावरण, यांचं कौतुक का करावं. यांच्यासाठी माझ्या ताई मुक्ताई सारख्या आज कीर्तनाला टाळ घेऊन उभा आहेत, एकदा जोरदार टाळ्या जात त्यांच्यासाठी. सुंदर वातावरण आहे, यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, अरे आपल्या गावातल्या मुलीचा 10वीच्या बोर्डाला जर प्रथम क्रमांक आला, तिचं कौतुक गावानं मिळून केलं पाहिजे, तिचा बॅनर गावानं मिळून लावला पाहिजे. आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे गुरुजी. अरे आपल्या गावामध्ये एखाद्याने जर गोळ्या बिस्किटाचं दुकान जर टाकलं, निदान ते दुकान चालन असं तरी आपल्या गावातल्यानी म्हटलं. गावातले म्हणतात त्याचं वय, अरे चांगल्या चांगल्याचं बंद पडलं त्याला बाळ चालत असतंय वय, बंद पडत असतंय त्याचं दुकान. म्हणजे आपल्याच माणसाचं आपणच पाय मागं खेचायला लागलो. पण आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे, आपल्या माणसाला आपण इज्जत दिली पाहिजे, आपल्या माणसाला आपण मोठं मानायला शिकलं पाहिजे. वाक्य ध्यान देऊ नये का, दुसऱ्याला मोठं मानायला, दुसऱ्याला इज्जत द्यायला, दुसऱ्याला आपलेपणा द्यायला आधी स्वतःच काळीच मोठं असावं लागतं, ते आपण दुसऱ्याला मोठं मानायला शिकतो. नाहीतर नाही निर्मळ शरीर काय करील साबण, किंवा नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जगणं निर्मळ नाही, तुमच्या अंगाचा साबण काय करणार. मन स्वच्छ असलं पाहिजे, काहींचं मन स्वच्छच नसतं. मी म्हणतो कीर्तनकार सेवाचा पाहिजे, गायक सेवाचा पाहिजे, वादक सेवाचा पाहिजे, संस्कृती मला सेवाचा पाहिजे, भोंगा शिक्षणाचा पाहिजे. भोंगाच घेऊन जाय घरी, परत इकडे येऊ नको बरं. कपटी मनाची असते बरं. एखाद्याने गाडी घेतली,
देव तू आमच्या सत्याच्याच आहेत ना महाराज. तू का म्हणून जळतो? इतकी जळकट वृत्तीचे माणसं असतात. एखाद्याने घर बांधलं, बंगला बांधला, वास्तुशांतीला जावं, मस्तपैकी पूजन करावं, ते काय म्हणतात? खिडकी कशी नव्हती पाहिजे, स्लायडिंग कशी नव्हती पाहिजे, ट्यूब कशी नव्हती पाहिजे, त्यानं कसं नव्हतं पाहिजे, मग आणून दे. मापका काढतो मन बोलते सुंदर वातावरण. आनंद गावामध्ये देवीसाठी निवड केला आहे. जगतवंदनीय जगद्गुरू वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकाराम महाराज यांचे पटशिष्य पिंपळ निवासी निळोबाराय आणि निळोबाराय या अभंगाद्वारे आपल्या जीवनातील अनुभव प्रकट करतात. तो अनुभव असा आहे, माझ्या जीवनामध्ये ज्यांनी मला मार्ग दाखवलाय ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. आणि ते तुकाराम महाराज काही सामान्य नव्हे. तुकाराम महाराजांचा अधिकार त्यांना समजतात. तुकाराम महाराजांचा अधिकार तुम्हाला एकाच मार्गाने मिळून नाही. उगतच झोपतो त्याला आराम म्हणतात. उगतच झोपतो तेव्हा आराम होतो. उगतच झोपतो त्याला आराम म्हणतात. जो वाममार्गानं धन कमवतो तेव्हा हराम म्हणतात. जो गेलेला कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. जो काय एकपत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात. जो अखंडपणे रामाचं सात्यत्य करतो त्यांना संत रामदास म्हणतात. आणि जगाच्या खाली यावं पाय धरावे त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. असा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जडी दगडा सहित वया, तारे येल्या जैशाला या जगा काळ खाया, मी माता दिला पाय, किंवा येडेश्वरा ते पूजिले, दोद नंदीचे काढिले. काय तुकाराम महाराजांचा अधिकार असेल? इतका तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. देहूतली माणसं, देहूतली मंडळी तुकाराम महाराजांचा गाथा बुडवण्याचं काम करत होती. बुडवायला लागली गाथा, पण 13 दिवस गाथा तरगट ठेवण्याचं काम मात्र दगडांनी करावं. त्या काळी तुकाराम महाराजांना दगडांनी साथ दिली, पण माणसानं साथ दिली नाही. बर का महाराज, माझं वैयक्तिक मत आहे, त्या काळची दगड प्रामाणिक होते, माणसं लबाड होते. बर का खरडे महाराज, आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहे आणि माणूस लबाड आहे. इतका माणूस लबाड आहे, इतका लबाड आहे, पण दगड प्रामाणिक आहे. इतका माणूस लबाड आहे, बाजारात जातो आणि पेरवाल्याला म्हणतो पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणी मीठ लावून खातोय. मग कशाला विचारायचं पेरू गोड आहे का? इतका माणूस लबाड आहे. पण दगड किती प्रामाणिक आहे सांगून जाईल. संप्रदायाची माफी मागून वाक्य बोलेल. ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावल त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावल त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावल त्या दिवशी दगडाचा मसोबा तयार होतो. माणसाला कुठला कलर लाव म्हणजे माणसानं माणसात यावं, माणसानं माणसात येण्यासाठी आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवन कसं जगायचं हे तुम्हाला सांगण्याचं काम या कीर्तनामध्ये केलं जातं. जीवनाच्या पाठीवरती जगत असताना शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, लघुकोन, विशाल कोण शाळेत शिकवले जातील, पण जीवन जगायचं कसं, जगण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कीर्तनात शिकायला भेटेल, नाम सप्ताहामध्ये शिकायला भेटेल. त्या काळची दगड प्रामाणिक दगड आहे हो. इतका दगड प्रामाणिक आहे. तुकाराम महाराजांना दगडाच्या नंदीने साथ दिली, पण माणसानं साथ दिली नाही. आपल्या लाडक्या भागीरथीला वाटलं आपल्या बाबांना बोटवं करून घालावं. माय मावल्यानं ऐका, बोटवं कळतं ना? बोटवं म्हणजे काय हो? हा, खीर. मग दूध आणायला गेली घरोघरी, आमच्या इकडे खीर म्हणतात, पण कोणी कप भर सुद्धा दूध दिलं नाही भागीरथीला. अरे ज्या समाजाचं तुकाराम महाराजांनी कर्जमुक्त केलं, सावकारकीच्या वाया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या, त्या समाजानं तुकाराम महाराजांच्या मुलीला भागीरथीला कपभर दूध सुद्धा दिलं नाही. भागीरथी वाड्यावरती आली, रडायला लागली. तुकाराम महाराज म्हणतात, भागीरथी बाळा रडायला काय झालं तुला? बाबा रडू नको तर काय करू? मला वाटते तुम्हाला बोटवं करून घालावं, पण मला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. तुकाराम महाराजांचा अधिकार इतका मोठा आहे. तुकाराम महाराजांनी नमस्कार केला महादेवाला. येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. दगडाच्या नंदीने दूध द्यावं, माणसानं दूध दिलं नाही. त्या काळची दगड प्रामाणिक आणि माणसं लबाड. पण तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये दयाभाव, या समाजाप्रती कळवळा. ज्या समाजानं तुकोबरायांचा, सांगू का, ज्या समाजानं तुकोबरायांचा गाथा बुडवला,
त्या समाजाचे कर्जमुक्ती करणारे तुकाराम महाराज आहेत. ज्या मंबाजी बुवानं सकाळी 10:30 वाजता तुकोबारांना काट्याच्या काठीनं मारले, पण तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये इतका दयाभाव ज्यांनी काट्याच्या काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात बोलवण्यासाठी टाळकऱ्याकडे निरोप सांगतात. महाराज तुम्हाला सकाळी मारलं मंबाजी बुवानी आणि तुम्ही त्यांना कीर्तनाला बोलवायला पाठवता. तुम्ही कृपा करून मंबाजी बुवाला कीर्तनासाठी बोलवा. मला मारू द्या, मारलेले वळ बुजतात पण शब्दाचे वळ कधी बुजत नाहीत. मारू द्या, काय फरक पडत नाही. तुम्ही मंबाजी बुवाला बोलवा. तो टाळकरी मंबाजी बुवाच्या वाड्यावरती जातो. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये किती दयाभाव आहे ऐका. मंबाजी बुवा, हो मंबाजी बुवा, तुकाराम महाराजांनी तुम्हाला वाड्यावरती कीर्तनासाठी बोलवलंय, कीर्तनाला चला. मंबाजी बुवा म्हणतो तू कोण मला सांगणारा, मी कीर्तनाला यायला तयार नाही. तो टाळकरी हाताश होतो, वाड्यावरती येतो, तुकोबारांचं कीर्तन सुरू आहे. महाराज मंबाजी बुवा काही कीर्तनाला यायला तयार नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या गळ्यातला विणा काढला, टाळकऱ्याच्या गळ्यामध्ये दिला आणि मंबाजी बुवाच्या वाड्यावरती गेले. मंबाजी बुवा, ओ मंबाजी बुवा, अहो कीर्तनाला चलावं. मंबाजी बुवा तुकाराम महाराजांचा आवाज ऐकतात बाबा आणि पाठीमागच्या खोलीमध्ये जाऊन झोपेचं नाटक करतात. कशाला उठतोय, कीर्तनाला यायचं नसतं ना. मंबाजी बुवा मनात म्हणतोय सकाळी मी मारलंय, अजून पाठीवरले वळ बुजले नसतील आणि मला कीर्तनासाठी बोलवतोय हा तुकाराम महाराज. पण तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव होता. पाठीमागच्या खोलीमध्ये तुकाराम महाराज गेलेले आहेत आणि पायाजवळ बसलेत. मंबाजी बुवा अहो उठा, तुम्ही सकाळी मला मारलं, मारून तुमचे हात दुखत असतील, मी तुमचे हात दाबून देतो. माझ्या पाठीमागं पळू तुमचे पाय दुखत असतील, मी तुमचे पाय दाबून देतो. पण कृपा करून तुम्ही कीर्तनाला चला. किती तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव होता. दया करणे जे पुत्राची, दया करणे जे पुत्राची, आणि दाची जे का कांजले दाचे मने दू आपुली, तोची साधू वळखावा देव तेथे जानवा, जे का रंगले दाची मनी दो आपुले, जे का रंगले दुश्मन आहे मंबाजी बुवा, तरी त्याला कीर्तनाला बोलवतात. म्हणजे किती अंतःकरणामध्ये दयाभाव असेल तरी मंबाजी बुवा ना उठायला सुद्धा तयार नाही. का माहितीये का खार्डी महाराज, मंबाजी बुवा झोपेचं नाटक करत होता. महाराज उठा, अहो कीर्तनाला चला हो, तुम्ही मला मारलं होतं. पण मंबाजी बुवा उठत नव्हता. वाक्य ध्यान देऊ नाही का, जो झोपलाय ना त्याला आपल्याला निश्चित उठवता येतं, पण जो झोपेचं नाटक करतो ना त्याला काही केले बिगर उठवता येत नाही. पण मंबाजी बुवाला झोप मात्र लागतच नव्हती. नाटक करत होता, त्याची झोप मात्र पळून गेली होती. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात पळून या गेली झोप होते पाप आडवं होतं. सकाळी काट्याच्या काठीनं मारलं होतं, मग झोप लागणार आहे का समाधानाची? तुम्ही एखाद्याला दिवसभरामध्ये शिवी द्या, एखाद्याच्या कानाखाली मारावं, त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी समाधानाची झोप लागणार नाही. पण तुकाराम महाराजांना काट्याच्या काठीनं मारलं होतं, तरी कीर्तनात बसवलंय. मंबाजी बुवाला आणून आपल्याला एखाद्याने शिवी दिले तरी 5 वर्षांनी त्याचा बदला घेतो आपण. आपल्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे का? नाही. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे. हा दयाभाव माझ्या संतश्रेष्ठ निळोबारायांनी जाणला आणि संतश्रेष्ठ निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला ज्यांनी मार्ग दाखवलाय ते संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणत्या प्रकारचे संत आहेत? दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत
माझ्या जीवनामध्ये ज्यांनी मला मार्ग दाखवलाय ते संत श्रेष्ठ श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम महाराज हे कोणत्या स्वरूपाचे संत आहेत? दयानिधी संत ते दयानिधी स्वरूपाचे संत आहेत. म्हणून तर त्यांनी मला मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने मी चालत गेलो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी मार्ग दाखवणार असतं. आपल्याला लहान विद्यार्थ्यांना मार्ग दाखवणारे सर्वात प्रथम आपली आई असते, नंतर आपले वडील असतात आणि नंतर शाळेमध्ये आपले शिक्षक असतात. बरोबर ना? मार्ग दाखवतात ना तुम्हाला. म्हणतात पोरं हो, ए फॉर ऍपल, बी फॉर ए फॉर ऍपल नाही शिकायचं आपल्या मुलांना. शिकवा मुलांना ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर शिकवा. बी फॉर बाळासाहेबजी ठाकरे शिकवा. सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज शिकवा. आणि डी फॉर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या लेकरांना शिकवा. गड्या ही मुलं सुद्धा अशी चॅप्टर झाली ते आता. सर म्हणले पर हो, प्रश्न केला, उत्तर देण्याचं काम हे करतात बघा, मार्ग दाखवून देण्याचं काम सर देतात. पण सर सुद्धा असे झालेत, पोरा हो मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही उत्तर द्या. एका मास्तरने एका पोराला प्रश्न केला, बाळ्या तुझा जन्म कधी झाला? ते बाळ्या म्हणला माझा जन्म गुरुवारी झाला. पण ते बाळ्याला चॅप्टर होता, गुरुजी आता सांगा तुमचा जन्म कधी झाला? गुरुजी म्हणले माझा जन्म रविवारी झाला. ते पोरग म्हणलं खोटं बोलू नका, रविवारी सुट्टी राहते. असे चॅप्टर पोरं झाले. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, अनमोल असा मार्ग दाखवून देण्याचं काम शिक्षकांनी केलंय. आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम आमच्या सद्गुरूंनी केलंय. तसं निळोबारांच्या जीवनामध्ये मार्ग दाखवून देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलंय. तुम्हाला सांगू का, आपला एक मार्ग निश्चित नाही गुरुजी, म्हणून तर आपल्या जीवनाचा बट्ट्यागोळ झालाय बघा. एक मार्ग निश्चित असला पाहिजे, नाहीतर अनेक सुगरणी स्वयंपाकासाठी एकत्र आल्या माय मावल्यांनो. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये सुगरणी आणि उदारे अनेक सुगरणी स्वयंपाकासाठी एकत्र आल्या, आमटी बनवायला लागल्या. एक जण पाणी टाकते, दुसरी तिखट टाकते, तिसरी जिरे टाकते, एक जण मोहरी टाकते, एक जण मीठ टाकते, तिसरी येते हिला वाटते हिने मीठ टाकलं नसून म्हणून मीठ टाकते, चौथी येते ती मिरचीचा नाही का ठेसा टाकते, ती काही बी टाकते ती, आणि मग अख्ख्या स्वयंपाकाचा बट्ट्यागोळ होतो बघा. बट्ट्यागोळ कळतो ना? मिक्स व्हेज म्हणजे त्याला चव ना चोथा, चव नाही कशाला, मोकार मटेरियल टाकायचं बघा. पूर्वीचा काळ होता बघा, पूर्वीच्या काळी ना कमी मसाला बर का, पण चव देऊन हाणायचा. आता डबा भर मसाला पण चव नाही कशाला, अशी गंमत झाली बघा. पण सुंदर स्वयंपाक करायचा. अनेक स्वयंपाकासाठी बाया एकत्र आल्या ना, त्या स्वयंपाकाचा बट्ट्यागोळ होतो. तसे आपल्या जीवनामध्ये अनेक मार्ग आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा बट्ट्यागोळ होतो. एक जीवनामध्ये मार्ग निश्चित असला पाहिजे. पंचतंत्रामध्ये छान दृष्टांत आहे. काय झालं, एकदा कोल्ह्याची माकडाची छान मैत्री, आणि कोल्हा माकडाला म्हणतोय, माकडा या जंगलामध्ये एखादा जर प्राणी शिकारीसाठी आला, वाघ जर आला, त्या वाघाच्या तावडीतून वाचण्यासाठी तू कोणता मार्ग वापरशील किंवा कोणत्या युक्तीचा वापर करशील? तो म्हणला मला वाघ दिसला, वाघाचा आवाज ऐकू आला, मी उंच झाडाच्या शेंड्यावरती जाईल. जोपर्यंत वाघ त्या परिसरामधून जात नाही तोपर्यंत मी झाडाच्या शेंड्याच्या खाली येणार नाही. माकडा, माकड ते माकडच, तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे काय वाघाच्या तावडीतून वाचण्यासाठी? माझ्याकडे 100 मार्ग आहेत, 100 युक्त्या आहेत. गंमत अशी झाली, आला ना वाघ आला, ह्याला कळा ना. पण माकडाने विचार केला, या कोल्ह्याकडे 100 युक्त्या, 100 मार्ग, माझ्याकडे एकच आहे, वाचलो तर वाचलो, नाही तर मेलो. उंच झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसलं. पण या वाघाच्या तोडीतून वाचण्यासाठी कोल्ह्याला वाटलं, मी आता 100व्या युक्तीचा वापर करू का या वाघाच्या तोडीतून वाचण्यासाठी मी 50व्या युक्तीचा वापर करू का पहिल्याच युक्तीचा वापर करू? वाघानं त्याच्या युक्तीचा वापर केला, कोल्ह्याची शिकार करून निघून गेला. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या, त्या कोल्ह्याच्या जीवनामध्ये वाघाच्या तोडीतून वाचण्यासाठी एक मार्ग, एक युक्ती जर निश्चित असती ना, तर तो वाघाच्या तोडीतून वाचू शकला असता. तसं माकडाच्या जीवनामध्ये एकच मार्ग होता वाघाच्या तोडीतून वाचण्यासाठी, तो माकड वाचलाय. तसा आपल्या जीवनामध्ये सुद्धा एकच मार्ग असावा, आणि तो योग्य तो मार्ग दाखवून देण्याचं काम आपल्याला संत करत असतात. म्हणून तर निळोबाराय म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग मार्ग दाखवून जाणारे दयानिधी स्वरूपाचे संत असतात.
दयानिधी संत कोणाला म्हणावं? राष्ट्रसंत भगवान बाबांना दयानिधी संत म्हणावं. धारूर परिसरामध्ये भगवान बाबा काल्याच्या कीर्तनाला यायचे. पण ज्या गावामध्ये भगवान बाबांचं काल्याचं कीर्तन, ज्या माय माऊलीच्या घरी भगवान बाबा भोजनासाठी जाणार, दयानिधी स्वरूपाचे संत सांगतोय तुम्हाला, ऐका. ज्या घरी संत पूजन, ज्या घरी भोजन तयार केलं होतं, त्या माय माऊलीचा बाळ्या नावाचा मुलगा मरण पावला. इहलोकीची यात्रा संपून निघून गेला. ती माय माऊली म्हटली, गाव गोळा झालं. ती म्हटली, कार्यक्रमामध्ये विक्षेप यायला नको. गुरुदेव भगवान बाबा गावामध्ये येणार आहेत. माझ्या बाळाचा अंत्यविधी आपण काल्याच्या कीर्तनानंतर करू. भगवान बाबांना गावामध्ये येऊ द्या, काल्याचं कीर्तन करू द्या, घरी भोजन करू द्या. भगवान बाबांना वाटं लावल्याच्या नंतर, निरोप दिल्याच्या नंतर मग बाळाचा अंत्यविधी करू. काही त्या आईचं काळीज असेल. स्वतःच्या पोटचा गोळा गेलाय, लेकरू गेलाय, पण तरी संतांवरती प्रेम, भगवान बाबांवरती भक्ती, श्रद्धा, भाव. पण भगवान बाबांनी दूरदृष्टिकोनाने जाणलं, कारण की भगवान बाबा जाणत होते. तुम्हाला सांगू का, भगवान बाबा इतका दूरदृष्टिकोन जाणत होते, समोरच्याकडे बघितलं ना, त्याच्या मनात काय चाललंय भगवान बाबा सांगू शकत होते. कारण की राष्ट्रसंत भगवान बाबा म्हणजे काही सामान्य संत नव्हते. कलियुगामध्ये महाविष्णूचा अवतार म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबा होते. घाट सावर गाव पुण्यभूमी ती महान, तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. महाविष्णूचा अवतार म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. त्यांनी जाणलं आणि भगवान बाबा त्या माय माऊलीच्या घरी गेले. माय ऐक ना, आज कीर्तनाच्या आधीच मला भूक लागली, मला जेवायला वाढ. बाबा आता तुम्हाला जेवणाचं ताट करते, जेवण वाढते. ताटन तांब्या घेतला हात धुण्यासाठी. बाबांची सहजच नजर त्या माय माऊलीच्या चेहऱ्याकडे गेली. म्हटले, आई तुझा चेहरा असा सुकल्यासारखा काय दिसतोय? उलट आनंद झाला पाहिजे ना, साधू संत घरी आलेत, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद नाही दिसत, शोक दिसतोय. निश्चित काहीतरी गडबड झालेली. बाबा काय सांगावं, माझा बाळा गेला हो. कुठे गेला? वारला हो. वारला? कधी? मला सांगितलं नाही. बाबा तो आता वारलाय, आता अर्धा तास नाही झालं. वारलाय तो, काय करावं? वारलाय? कुठे दाखव बर? पाठीमागच्या खोलीमध्ये खाटावरती त्या बाळाला टाकलेलं होतं. भगवान बाबा गेलेत, बघितलेत आणि भगवान बाबांनी विचार केला, या माय माऊलीचा बाळ्या नावाचा मुलगा गेलाय. त्या माय माऊलीने मला सांगितलं नाही. तिची इच्छा होती मी घरी भोजन करावं, माझं कीर्तन व्हावं आणि नंतर बाळ्याचा अंत्यविधी करावा. भगवान बाबांनी त्या माय माऊलीच्या अंतःकरणातील भक्ती जाणली, भाव जाणला. भगवान बाबा म्हटले, त्या बाळ्याला आता आपण काय करायचं? त्या बाळ्याला प्राण, या लेकरातला प्राण आपण परत आणायचा. एवढी भगवान बाबांची ताकद होती बरं का. भगवान बाबा म्हटले, आई बाळ्या ना गेला नाही, तो झोपलाय, गाढ झोपीते. काल खूप यमलोकाहून परत आणले भक्ताचे तू प्राण. जय भगवान, जय भगवान, दयानिधी हे संत महान. सांगण्याचं तात्पर्य एक, अंतःकरणामध्ये दयाभाव होता. भगवान बाबानं मेलेलं मूल जिवंत केलं. संतांचा महिमा तू बहुत दुर्गम, संतांचा महिमा तो 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 बहुत दुर्गम. शब्दिकाचे काम नाही येते
शब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाले मैसगाई बहुदुधड जरी झाले मैसगाई शब्दिकाचे काम नाही शब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दे कांचे काम नाही आला. आपल्यासारख्याचं काम नाही, ते फक्त संतांचंच काम आहे. कारण की संतांचे शब्द म्हणजे त्यांचं धन असतं. अम्मा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाची शस्त्रे. संतांचे शब्द म्हणजे काल अजरामर आहेत, आज अजरामर आहेत, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संतांचे शब्द हे अजरामर राहणारे असतात. सद्गुरू भगवान बाबांच्या मुखातून निघलेला शब्द असतो, तो शब्द काल अजरामर होता, आज अजरामर आहे, आणि उद्या सुद्धा अजरामर राहणार आहे. सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या मुखातून निघलेला शब्द, सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद अशी होती, मुखातून शब्द बाहेर निघावा, तो शब्द खरा होत नव्हता, तो शब्द जगाचा मालक खरा करत होता. ही सद्गुरू वामनभाऊ महाराजाची, सद्गुरू भगवान बाबांची ताकद आहे. कारण की तेवढं वैराग्य असावं लागतं, तेवढं तप असावं लागतं. सद्गुरू वामनभाऊ महाराजांचं वैराग्य म्हणजे काही सामान्य नव्हतं. ओल्या झाडाला आग लावण्याची ताकद सद्गुरू वामनभाऊ महाराजांमध्ये होती. मुखातून शब्द बाहेर निघायचा, तो शब्द खरा ठरत होता. असं आम्ही ऐकले. आमच्या शेजारी काकडे मनोर हे गाव आहे, पाथर्डी तालुक्यामध्ये. सद्गुरू वामनभाऊ महाराज हयात असताना त्यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि आदल्या दिवशी मंडप लावण्याचं काम चालू आहे. एक जणाच्या दुकानासमोरून मंडप जात होता, तो धर्मविरोधी होता, तो परमार्थाला मानत नव्हता, भाऊंना मानत नव्हता. तो म्हणला माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका, मला जायला यायला रस्ता ठेवा, माझ्या दुकानासमोर मंडप लावायचं नाही. लावू द्या, उद्या दुपारपर्यंत बाबांचं भाऊंचं कीर्तन आहे, काय करावं. तो शेवटी मंडपाला वैतागला, गडावरती गेला. भाऊ उद्या तुमचं कीर्तन आहे, पण काय करावं. दुकानदारांना मंडप लावून द्यायना. सद्गुरू वामनभाऊ महाराज म्हटले, हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय, हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना, नको लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेव. बघा भाऊंचा शब्द. भाऊ काय म्हटले, त्याला जायला रस्ता ठेव. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं होतं तिथून. विनोदाची भाषा नाही, विनोद नाहीये. सद्गुरू वामनभाऊ महाराज फक्त म्हणले त्याला जायला रस्ता ठेव, त्याचं मड गेलं होतं तिथून. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद आहे. तुम्हाला सांगू का, मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला वाणीमध्ये तेवढी ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेवढी भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते, तेवढी भक्ती असावी लागते, नवे नवे तेवढं वैराग्य असावं लागतं. तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद होती. भाऊ भक्त म्हणे होते त्याला जायला रस्ता ठेव, त्याचं मड गेलं तिथून. ती वामनभाऊ महाराजांची ताकद होती. आमच्या सारख्याची ताकद म्हणजे उगा फुसका आटंबॉम्ब. मी जर म्हटलं ना, आजकालच्या महाराजांनी जर म्हटलं त्याला जायला रस्ता ठेव, त्याच्या आधी महाराज जाईन तिथून, पण उलथून जाईन महाराज. आमचा कुठं आशीर्वाद ठरतोय, आमच्या शब्दामध्ये ताकद नाही. पाठीमागच्या वर्षी काय झालं, एक जण मला दिंडीमध्ये भेटलं, महाराज मला आशीर्वाद द्या. मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. मला त्या दिवशी भेटलं, मी म्हटलं बरं चाललंय का. तो म्हणला 10 एकर इकलं. त्याला काय आशीर्वाद दिलता मी, तुझं कल्याण होईल. तिने 10 एकर इकला. आमचा कुठं आशीर्वाद खरा ठरत नाही. नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवर आपलं ते बायको. ते म्हणे महाराज हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर, तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर. ते म्हणला सांगायला पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं 500 रुपये सोनोग्राफीचे. त्याला मी ठामपणे सांगितलं जा तुला मुलगा होईन. तो म्हणे महाराज मुलगा नाही झाल्यावर. मी म्हणलं मुलगी नक्की होईन. आता मुलगा नाही तर मुलगी दोन्ही पैकी काहीतरी होईन ना. बर मुलगा होईन का मुलगी होईन का कळायला मी काय देवऋषी आहे का मी काय डॉक्टर आहे. बरं ते डॉक्टरला कळतं ना सोनोग्राफी केल्याच्या नंतर. सध्या हल्ली डॉक्टर सुद्धा असे झाले. कोरोनामध्ये पास झालेला डॉक्टर
ऑपरेशन थिएटर मध्ये गेला. जाताना तो हारणबुका सोबत घेऊन गेला. पेशंट घाबरलं. डॉक्टर, हारणबुका कशासाठी आणला? डॉक्टर म्हणला माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हारबुक्का मला, नाहीतर तुला. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विनोद कळायला सुद्धा 5Gचं नेटवर्क लागतं बरं. ते डॉक्टरला कळू. सोनोग्राफी केल्याच्या नंतर तिकडे 500-600 रुपये घाल. मला काय विचारतो, ते दिवृषीला भारी सांगतात बघा. आपल्या दारात येतात, माय तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल वाईन म्हणतो, 11 रुपये द्यायचे असेल तर दे, देऊ नको, तुझं मन बघत होतं. एक गोष्ट सांगतो बघ, अमुशीला तुझ्या पोटात दुखतं, पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघते. आणि लाखातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही बघ. ते म्हणे बाबा हे घ्या 111 रुपये. त्याचं मग लग्न झाल्यापासून एकच दिवस जमलं नाही बघ. नवीन लग्न झाल्याच्या नंतर जमत. नवीन लग्न होऊ द्या, संसारामध्ये मजा असते, लई जमत बघा. तुमचं झालंय का? मोकळे का? तुम्ही मोकळे मी मोकळा झाले आपण गावाचे. म्हणजे नवीन लग्न झाल्याच्या नंतर संसारामध्ये मजा असते. ऐका, बायकोला फक्त जेवणाचं ताट मागा, जेवणाचं ताट पुढे. बायकोला पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या आण ग, लगे पाण्याचा तांब्या पुढे. नवीन लग्न झालेलं आहे ना, पण लग्नाला फक्त 2-3 वर्ष होऊ द्या. बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या आण ग. ती काय म्हणते माहितीये का, महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण. अरे तुम्ही एवढं द्या म्हणतो, इतका अनुभव. तुम्ही म्हणता तुला कसं एवढं माहिती? अनुभवे नाही आले अंगा. नाही झालं माझं वाटवलं, तुम्ही काय काळजी करू नका. संसार आहे हा बघा. पण वाक्य ध्यान देऊ नाही का, वय वाढलं का किंमत वाढते, याचं नाव परमार्थ आहे. वय वाढलं का किंमत कमी होते, याचं नाव परमार्थ, याचं नाव संसार आहे. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये फरक आहे. ती ताकद आमची नव्हती, ती ताकद सद्गुरू वामनभाऊ महाराजांची होती. सद्गुरू वामनभाऊ महाराज म्हटले जायला रस्ता ठेवा, त्याचं मड गेलं होतं तिथे. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद म्हणजे सामान्य नव्हती. बारामतीजवळ संसारजवळ भवानीनगर कारखाना आहे. सद्गुरू वामनभाऊ महाराज कारखान्यावरती गेले आणि मला वाटतं गावाचा नारळी सप्ताह होता एका गावचा. हा म्हटले तुमचा कारखाना भरपूर दिवस चाललाय, चालू द्या, पण 10-15 गाड्या आहेत, गाडीवान आहेत या गावचे, तुम्ही त्यांना सप्त्यासाठी थोडंसं लवकर सुट्टी द्या. 10 गाड्या 15 गाड्यावर तुम्ही लवकर पाठवा, कारखाना चालू द्या. आणि महाप्रसादाच्या पंक्तीसाठी तुम्ही काय करा, 10-5 पोते साखर द्या. मला नको, हे संप्रदायासाठी, हे परमार्थासाठी, हे धर्माचं कार्य. तो चेअरमन म्हणला असे कित्येक महाराज येतील, कित्येक भाऊ येतील, सगळे मागत सुटले, आम्हाला कारखाना विकावं लागेल. भाऊ म्हणे तुला साखर द्यायची असेल तर दे, देऊ नको, मला काही घेणं नाही, माझ्यासाठी मागत नव्हतो, मी समाजासाठी मागतोय, मला काय करायचे, चाललो मी, आग लागू दे तुझ्या कारखान्याला, मला काय जाळायचे का कारखाना. सद्गुरू वामनभाऊ महाराज 5-10 किलोमीटर अलीकडे आले, लाकडी लिंबोडी गावी, लागली ना कारखान्याला आग. बघासं पेटला, मिलं पेटली, सगळीकडेच पेटू. चेअरमन घाबरला, काय करावं, आग लागली, आग लागली. पण त्याच्या लक्षात आलं, सद्गुरू वामनभाऊ महाराज आलते आणि ते म्हणले ते आग लागू दे तुझ्या कारखान्याला, मला काय करायचं. त्याला वाणीचं सामर्थ्य कळालं, कारखान्याला आग लागली. तर त्याची हंटर गाडी काढली, भाऊंच्या टांग्याला आडवा झाला, भाऊ थांबा थांबा, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखायला चुकलो, मला दर्शन घेऊ द्या. भाऊ कारखान्याला आग लागली, काय करावं, तुम्ही म्हटले होते आग लागू दे तुझ्या कारखान्याला, काय करावं. तो शब्द गेला, मी काय करणार. भाऊ खरंच आग लागली, काही नाही होणार, कारखान्याला जा, आग विझल. पाठीमागे गेल्याच्या नंतर आग विझली होती. हे संतांचं सामर्थ्य असतं, संतांच्या वाणीतील ताकद असते, संतांचे शब्द असतात. म्हणून संतांचे शब्द काही केले बगैर वाया जाणारे नसतात. सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा हे मराठवाड्यामध्ये, तुम्ही विदर्भात येत आहे, पण मराठवाड्याचा परमार्थ सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल, सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा, नगद नारायण महाराज, संत बंडकट स्वामीजी महाराज, अनेक सकल संत महात्मे होऊन गेले. पण जगाच्या मालकानं एक म्हणजे महाविष्णूचा अवतार, सद्गुरू वामनभाऊ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार, 2 साधू महात्मे अवताराला घातले आणि त्यांनी आपल्याला योग्य ती दिशा दाखवली, योग्य तो मार्ग दाखवला. तुम्हाला सांगून जाईल, आपल्या जीवनामध्ये योग्य तो मार्ग दाखवून जाणारे हे संत असतात. म्हणून आपण दुसरीकडे कुठं न भरकटता आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, संतांची संगत आपलं भविष्य घडवणारी असते. वाक्य ध्यान देऊ नाही का माय माऊल्यांनो, तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले त्याची खिचडी बनवली जाते, आणि तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ते देवाच्या चरणी वाहिले जातात. आपण कोण आहोत
याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. संगत करे सज्जन की तो हो गए दो बात, संगत करे गधे की तो हा गए दो लात. संगत आपली भविष्य घडवणारी असते. तुम्हाला सांगू का, संतांच्या संगतीचा परिणाम तर फार अलौकिक आहे. पण सामान्य माणसाची जरी संगत भेटली ना, त्याचा परिणाम अलौकिक आहे. इतका अलौकिक आहे, न पिणाऱ्याच्या संगतीत जाऊ द्या, ते प्यायला लागतंय. पहिल्या दिवशी न पिणाऱ्या सोबत गेलं, ते म्हणलं पी नाही तर पाच तरी. शिव म्हणला मी पाच येतो बरं का, पण मी काही पित नाही. परत 2-3 दिवसांनी घेतो, ते म्हणते थोडी तरी पी. ते म्हणला मी काही पित नाही. मग बिल दे. ते म्हणतो खिशात पैसे नाही. मग पी. कसं बस प्यायला शिकला. 2-3 गोठे प्याला. पण ज्याने प्यायला शिकवली तो दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाहेर गावी निघून गेला. आणि हा भावड्या गेला ना एकटा हॉटेलवर. भावड्या गावातला भावड्या नाही बरं का, नाही तर गाडीत बसून द्यायचं नाही मला जाता. ते काय झालंय, पुढं गेलं तरी कॉमन नाव 2-3 आहेत ना, ते फिट बसलेत बघा. इथलं नाही. हा कशाचा परिणाम आहे? न पिणाऱ्याच्या संगतीत गेलं तर ते बिघडलं, ते प्यायला लागलं. संगत भविष्य घडवत असते. म्हणून संतांची संगत लाभू द्या, चांगल्याची संगत लाभू द्या. संत संग तिजे काय साधू सुख बाबा. संत संग तिजे काय साधू सुख. संत संग तिजे काय साधू सुख. संत संग संतांच्या संगतीचं सुख आपल्यालाच माहिती आहे. तुम्हाला सांगू का, माणसाची पंगत चुकल्यानंतर एक वेळेचं अन्न चुकतं, पण संगत चुकल्याच्या नंतर आयुष्याचा बिघाड होतो. बघा, ही गोष्ट ध्यानात ठेवा. संगत फार महत्वाची. नाहीतर आपल्या बरं का आळंचं बरं का एक उंदर मारण्याच्या औषधाची पुडी त्यांनी तयार केली. ते म्हणायचं उंदर मारण्याच्या औषधाची पुडी 2 रुपयाला पुडी, खाल्लं की मरते. गेलं ते देऊळगाव राजाच्या बाजारात. पण एक माई माऊली तिथं आंबे विकायला बसली. ती म्हणली आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, हापूस आंबे. हे म्हणायचं खाल्लं की मरतय. हे म्हणायचे आंबे घ्या आंबे. हे म्हणायचं खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. दिवसभरीचा एकही आंबा खपला नाही, संध्याकाळपर्यंत याची एकही पुडी खपली नाही. हा कशाचा परिणाम? संगतीचा. अरे कुठं बसतो तुम्ही, कुठं जाता, कुठं फिरता, काय खाता, काय पिता, ह्याच्यावरती आपले संस्कार दिसून येत असतात. म्हणून संगत चांगल्याची ठेवा. तुम्हाला सांगू का, संतांच्या संगतीचा परिणाम इतका अलौकिक आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. संतांची जेव्हा आपल्याला संगत भेटते ना, आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं. बघा, संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी. तुमचं कल्याण होईल. संतांचा समागम दा, संत समागमी धरावी आवडी, करावे तातडे परमार्थाचे. तातडीने माणसानं परमार्थ केला पाहिजे. आपला परमार्थ आहे ना संतांसारखा नाही. आपला परमार्थ सिजनेबल. काय होतं, एक तर या खांद्याला परमार्थ भेटत नाही. बघा बरं का,
एखाद्याला परमार्थ भेटत नाही, भेटला तर तो टिकत नाही, टिकला तर तो अंगावरती बांधत नाही, बांधला तर तो कडाला जात नाही. म्हणजे एकतर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं लेकरू ते जगत नाही, जगलं तर ते शाळेत जात नाही, गेलं शाळेत नोकरी नाही, मिळाली नोकरी छोकरी नाही, बरं का. जी नांदती, बरं का, मिळाली छोकरी ती नांदत नाही, आणि जी नांदती तिला लेकरू नाही. विठाला विठाला म्हणजे असं आहे. परमार्थ अंगामध्ये भिनला पाहिजे, बांधला पाहिजे. परमार्थाची फार मोठी ताकद आहे, म्हणून परमार्थाला लागलं पाहिजे. क्षणक्षणो नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. पण त्याच्यासाठी तुम्हाला संतांच्या पायावरती विश्वास ठेवावा लागेल, भाव धरावा लागेल. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा बापनो आदनदारा पुत्र बंधू सोय रे पिशून. संत चरणी भाव धरा, संतांच्या चरणावरती भाव ठेवा, विश्वास ठेवा, निश्चित आपलं कल्याण होईल. आणि संत महात्मे आपल्याला काय करतात, मुक्ती सायुज्यता वरा, आणि सायुज्यता मुक्ती भेटावं असं वाटत असेल, संतांच्या चरणावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, भाव ठेवावा लागेल, आणि तुम्हाला मुखानं भजन करावं लागेल. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुखानं हरीचं भजन करा, नामस्मरण करा. सकल साधू महात्म्यांनी आपल्याला एकच सांगितलंय, तुम्ही काही बी करा, पण काही बी करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम, मुखानं भगवंताचं भजन हे आपण करणं काळाची गरज आहे. कारण की पवित्र नरदेव भगवंताने दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा भादिकेचा. हा देह आत्ता भेटलाय, परत हा देह भेटल का नाही याची गॅरंटी नाही. अरे कितीतरी जन्माच्या पुण्याने नरदेव भेटलाय. हा नरदेव भेटणं फार कठीण आहे, फार हा नरदेव दुर्मिळ आहे बघा. मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता आपल्याला देह भेटलाय, परत भेटत का नाही याची गॅरंटी नाही. उलट संधी प्राप्त झाली, बरी वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचित. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे शास्त्रानं 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्यात. मुख्यतः गोष्ट सांगितली नरदेह. नरदेह भेटणं फार कठीण आहे, आपल्याला भेटलाय देह, मुखानं भगवंताचं भजन करा. अवटा हात का मानू देह, भगवानने तुझ दिया. अवटा हात का मानू देह, भगवानने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. अरे मुखानं त्या भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. कारण की भजनाचं सामर्थ्य दुसऱ्या योनीमध्ये तुम्हाला कळणार नाही. इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. म्हणून दुसऱ्या योनीमध्ये तुम्हाला भजन करायला भेटणार नाही. भेटली संधी
मुखानं भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. कारण की साधू महात्म्याने आपल्याला सांगितलंय, कारण की भगवान परमात्म्याला सर्वात जास्त आवडणारी भक्ती आहे, आवड आहे देवासी. ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आणि या देहामध्ये येऊन जर तुम्ही नामाचा उच्चार करत नसाल, भजन करत नसाल, मग कधी तो काळ येईल आपल्याला घेऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही. मग साधू संतांनी आपल्याला वेळोवेळी सावध करण्याचं काम केलं. नाथ महाराजांनी आपल्याला सावध केलं पिंगळा या प्रकरणामध्ये. मग नाथ महाराज म्हटले, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल. शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. हे अहं वाग्या सोहम वाघ्या प्रेम नगरवारी, सावध बहुनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे करुणी उचित, हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दाण 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 मागायास, आलो दाण मागायास, दान मागायास, आलो दान मागायास, दान मागायास, आलो दान मागायास. हे बाळू मामा वैदव वैदव वैद, जाण मेन गेलं पैदव पैदव पैदा, बाळू मामा वैर गेले वैर गेले पैर, गेले पैर, गेले पैर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, गेले पागरे बाळू मामाची मेंढर, गेले पागरे बाळू मामाची मेंढर. हे बाळू मामा आला रखणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला, बाळू मामा रखणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला, सोन्याचं घुंगरू कपणीला. हे डौर फेरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका, डौर फिरवितो, डौर फिरवितो. हे डौर 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 फिरवी तो तुम्ही डोगो डोगो ऐका, तुम्ही डोगो डोगो ऐका, तुम्ही डोगो डोगो ऐका. मग नाथ महाराज काय सांगता, पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, महाद्वारे बोल बोल देखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोल देखा, पिंगळा महाद्वारे. हे पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा 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 महाद्वारे बोल बोल देखा, पिंगळा महाद्वारे. मग तुम्ही
या देहामध्ये येऊन जर भगवंताचं भजन करत नसाल, नामस्मरण जर करत नसाल, मग नाथ महाराज म्हणतात तो कधी तो काळ तुमच्यावरती झडप घालेल हे सांगू शकत नाही. मग वेळेत सावध करण्याचं काम नाथ महाराजांनी पिंगळा या प्रकरणामध्ये संप्रदायाला दिलं. अरे नाथ महाराजांचे संप्रदायावरती इतके मोठे उपकार आहेत गुरुजी. नाथ महाराजांनी संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलं, नाथ महाराजांनी संप्रदायासाठी भारूड हे प्रकरण दिलं. या अनेक प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी संप्रदायासाठी वासुदेव हे प्रकरण दिलं. अनेक प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी सावध करण्याचं काम केलंय बघा. तो पिंगळा यायचा आपल्या दारामध्ये आणि आपल्याला सावध करायचा. येत होता ना पिंगळा? येत होता का पिंगळा माय मावल्यांनो? दुपारी 2 वाजता तुम्ही बघितलाच नसेल पिंगळा. 2 वाजता येत नव्हता, तो पाठ यायचा. होय, तुम्ही तरी फक्त पिंगळा बघितलाय. हल्लीच्या पोरांना पिंगळा सुद्धा माहिती नाही. पिंगळा माहितीये का तुम्हाला? पिंगळा तुम्हाला फक्त मुंगळाच माहिती, पिंगळा माहिती नाही. तो पिंगळा यायचा पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये पाठ यायचा. डोक्यामध्ये फेटा असायचा, अंगामध्ये कोट असायचा, खाली धोतर असायचं, एका हातात कंदील असायचा, एका हातात डमरू असायचं आणि ते आपल्याला सुंदर सांगायचं. तू घे 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 हरिनाम घे. वासुदेव वेगळा बरं का याच्यात. माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, मग मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा. तो पिंगळा यायचा आपल्या दारामध्ये पाठ यायचा, बरोबर ना? सकाळ यायची, चांगली गंमत होत नव्हती. सावध करायचा तो काम, जीवनाचा सार सांगायचा. आता जागा रे बाई नो जागा. जागा करण्यासाठी पिंगळा यायचा. पण आता गुरुजी काळ बदलला. खार्डे महाराज आता पाठ दारात पिंगळा येत नाही. पाठ दारामध्ये बटरवाला येतो. बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. येतो का नाही बटरवाला सकाळी? पिंगळा येत नाही. काळ बदललाय. पूर्वीचा सुंदर काळ होता, आता काळ बदलला. पूर्वीच्या काळी या म्हाताऱ्या माय मावल्या हांड्याव हांडा लांबून विहिरीवरून पाणी आणायचं. आणत होत्या का नाही? आता काळ बदलला. आता किचनच्या वाट्यावर पाणी आलं. प्रत्येकाला किचन मध्ये पाणी आलं. आमच्यासारखे महाराज मंडळी घरी गेले, आम्हाला पाणी देणार नाहीत. नळाची नळीच घ्यायची, महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय प्यायची ते पिऊन झाल्या नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. चपात्या बनायचं मशीन आलंय का नाही? त्याच्यापेक्षा पुढं काळ बदललाय. इतकं युग बदलत चाललंय. तो जावाई आतमध्ये धाड 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 धाड. त्या सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावायला मशीनच्या बाहेर काढलं. जावाई म्हणला, सासरे बुवा गावक जाऊन वाड्याला आंघोळ करतो, पण परत मशीन मध्ये नको. काळ बदललाय महाराज. बूट पॉलिश करायचं मशीन आलंय. इतका काळ बदललाय. बूट पॉलिश करायचं मशीन आलंय. चौकामध्ये मशीनीत अमेरिकेमध्ये. भारतातलं तिथं गेलं, त्यांनी बघितलं ते बूट पॉलिश करायचं मशीनीचा हेतू असा होता. पहिला पाय घातल्याच्या नंतर ते बुटाला पॉलिश होती. बूट बाहेर काढायचा, दुसरा पाय टाकायचा, बूट पॉलिश करतं. पण ती आत मशीनीतला जो हात आहे तो आपला पाय दाबून धरतो. $1 टाकायचा, मग तुमचा पाय बाहेर निघला जाईल. त्यांनी बघितलं चौकामध्ये मशीनीत. त्यांनी एका चौकामध्ये एका पायाला बूट पॉलिश केली, ते दुसरीकडे निघून गेलं. आणि दुसऱ्या चौकामध्ये दुसऱ्या पायाला बूट पॉलिश केली. ते मशीनच हँग पडलं. त्यांनी सॉफ्टवेअर मध्येच बदल घडवून आणला बघा. इतका काळ बदललाय. पण माफी मागून बोले, काळानुसार माणसानं जरूर बदलावं. इतकं माणसानं बदलावं. पण बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला, आपण आपल्या संस्काराला विसरता कामा नये. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय, तेव्हा हे कीर्तन प्रवचन चालू आहेत. नाहीतर कुठे चाललं आपला महाराष्ट्र? ऐका,
आपल्या वारकरी संप्रदायामुळे आपला हा महाराष्ट्र टिकून आहे. 4 जणांच्या खांद्यावरती आपला हा महाराष्ट्र टिकून आहे. ऐका, 1 म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देऊचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला हा महाराष्ट्र उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस. माझा राजा होऊन गेला म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाळ. माझा राजा होऊन गेला ना म्हणून चुगवली हिंदवी स्वराज्याची सकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या महाराष्ट्रावरती असणारे उपकार आहेत. म्हणून नाहीतर कुठं चाललं आपला महाराष्ट्र. पण महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपून ठेवण्याचं काम सकल संतांनी केलंय. पूर्वीची संस्कृती किती सुंदर होती. सकाळ सकाळी तो वासुदेव यायचा आणि तो आपल्याला सुंदर सांगायचा, रामाच्या पारी हरिनाम बोला, सकाळ सकाळी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. पण या सर्वांनी आपल्याला सावध करण्याचं काम केलंय. बरोबर ना? भजनाला लागा. मग माणसाने एकदा सर्वांनी हात वरती करायचे. कलियुगामध्ये तुम्हाला उद्धार करून घेण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ह्या नामस्मरणाचं साधन आपल्याला सकल संतांनी दिलंय. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नावाने आपला उद्धार होईल. सर्वांनी हात वरती करायचे आणि सकाळपर्यंत तसेच ठेवायचे. निम्म्याने हात खाली घेतले, कर हात वरती आणि माझ्या पाठीमागे सर्वांनी गोड भजन करायचंय. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. एक टाळी माझ्यासोबत. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. बोलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. भजन करा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी.
भगवान हरिनाथ भगवान की जय भगवान बाबा की सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय हो पार कुमाई 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 हो पार घ्या आता हात खाली. लागले जो माग बघायला सगळ्यांनीच खाली घेतले. इतका तर आपल्याला भजनाचा कंटाळा आहे, इतका तो नामस्मरणाचा कंटाळा आहे. पण तुम्ही आता केलेलं जे भजन आहे हेच तुमच्या शेवटच्या क्षणी तुमच्या सोबत येणार आहे. नाहीतर माणसाने येताना सोबत काही आणलं नाही, माणूस जाताना मात्र एकच आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतो. त्या गोष्टीचं नाव म्हणजे कर्म, आणि ते म्हणजे केलेलं भगवंताचं नामस्मरण आहे. नाहीतर माणसाने काय आणलंय हो येताना? ऐका, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. नको अभिमान करू भल्या माणसा. कोणत्या गोष्टीचा गर्व करता, कोणत्या गोष्टीचा अहंकार करता? अहंकार कधी बाळगू नका. भगवंताचं नामस्मरण करा, भजन करा. कोणत्या गोष्टीचा अहंकार करता? अरे माणसाचा चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय पाठीमागं असतो. पुढच्या पायाला कधीच अभिमान नसतो मी पुढे, मागच्या पायाला वाईट वाटत नसतं मी मागे आहे. हे क्षणामध्ये बदलणारं गणित असतं. बघा, वेळ प्रत्येकाची येते, हे क्षणामध्ये बदलणारं गणित असतं. चंद्र चंद्राच्या जागेवरती सुरक्षित आहे, सूर्य सूर्याच्या जागेवरती सुरक्षित आहे. सूर्य चमकतोय, चंद्र चमकणार आहे. आपापली वेळ यावी लागते. अरे जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं ना, तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीत पडलेलं असतं. कधी खचून जाऊ नका, संयम ठेवायला शिका. इतका माणसानं संयम ठेवायचा. पण वेळ प्रसंगी, वेळ आल्याच्या नंतर माणसानं राजा व्हायला शिकायचं, संधीचं सोनं करायला शिकायचं. अरे माणसाचं आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं आपल्या हातामध्ये असतं. संधीचं सोनं करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कारण की माळच तुमच्या सोबत येणार आहे. तुम्ही 100 किलो गळ्यामध्ये सोनं घाला, ते सोनं अहंकार दाखवेल, अख्खं जग तुम्हाला नाव ठेवेल. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, अख्खं जग तुम्हाला रामकृष्ण हरी बोलेल. हे तुळशी माळाची ताकद आहे, ते सोबत येणार आहे. तुम्हाला सांगू का, माय माऊलीनं तुम्ही गळ्यामध्ये सोनं घातलंय, झाले 10 मिनिटं राहिलेत. मग मला सांगा, तुमच्या गळ्यातल्या सोन्याला जास्त किंमत आहे का माझ्या गळ्यातल्या माळाला जास्त किंमत आहे? कुठे रे ती हाय का नाही? हाय हाय. बरं मला सांगा, माझ्या गळ्यातल्या माळाला जास्त किंमत आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्याला जास्त किंमत आहे? माळेला ना. आता कीर्तन झाल्या सगळ्यांनी गळ्यातलं सोनं काढायचं आणि माझ्या गाडीत ठेवायचं, तेवढीच माझी गाडी फिटन. होय, ठेवतान का? कशाचं ठेवताय? पहिलं घर गाठी द्या. चला बाबा, मारा सोनं काढून येईन. चला, 1.5 लाख झाले ना. केलं वाटतंय, जपून बर का चोरापासून. सोन्याची किती बी भाव वाढू द्या, पण शेवटच्या क्षणी फक्त यालाच भाव या, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण बायांचं सोन्यावर प्रेम आहेच, लय प्रेम आहे. सोन्यावरती इतकं प्रेम आहे, नवऱ्याला म्हणतं गळ्यातला नेकलेसच द्या, गळ्यातला राणी हारच द्या, कानातली जुबच द्या, नाकातला शेंबूडच द्या, आपली नाकातली नतच द्या, ते नाकातली नतच द्या. लय त्यांचं सोन्यावरती, त्यांचा एकच पक्ष, फक्त सोन्यावर लक्ष. त्यांना सोनंच त्यांना जास्त प्रिय आहे. पण गळ्यातली तुळशीची माळ ही आपल्यासोबत येणार आहे, इतकं त्यांचं सोन्यावरती प्रेम आहे. एक माय माऊली ती रस्त्याने चालली. बरं, तुम्ही जर रस्त्याने चालले आणि रस्त्यामध्ये तुम्हाला रावणाची मूर्ती सापडली आणि रस्त्यामध्ये तुम्हाला रामाची मूर्ती सापडली, सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या मूर्तीचं दर्शन घेता? किंवा सगळ्यात आधी कोणती मूर्ती तुम्ही घरी घेऊन जासान? बरोबर, कशाची? माय माऊलीने मोठ्याने बोला, कशाची? रामाची. बरोबर. पण आता रामाची मूर्ती चिखलाची, रावणाची मूर्ती सोन्याची. आता कोणती घरी घेऊन जासान? रामाची. अरे सगळे झोपल्याच्या नंतर येशील मूर्ती घेऊन जाशील तू. हो, खुशाल मध्ये रामाची. रामातला आणि रावणातला फरक कळतो का? रावण कोण होता, राम कोण होता? पण सोन्यावर लक्ष आहे, सोन्यावर. सगळे झोपल्याच्या नंतर जायला बसले ती मूर्ती उचलून घ्यायला, नाही तर लक्ष CCTV लावायला बसलाय. कोण रावणाची मूर्ती नेत आहे, आणि जे नेन त्याच्या घरी मग
सोन्यावर लक्ष आहे, पण शेवटच्या क्षणी तुमच्या गळ्यात माळ तुमच्या सोबत येणार आहे, म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. नाहीतर माणसाने येताना सोबत काहीच आणलं नाही, जाताना मात्र सोबत कर्म घेऊन जाऊ शकतो. कारण की हे कर्म आहे, जगाच्या पाठीवरती कोणालाही सोडणारं नाही. कर्म चांगलं करा, चांगलं वागा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, इतकं गोड जगा, इतकं गोड कर्म करा. माई मावल्यानं मी प्रत्येक वेळा सांगत असतो, सासूनी इतकं चांगलं जगायचं, इतकं गोड कर्म करायचं. 4 दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, माग सुननी ढसा ढसा रडलं पाहिजे. रडत्यान का सुना? सुना सुना म्हणत्यान पेढ वाटीन, पण रडायच्या नाही, पण रडली पाहिजे. एवढं गोड जगलं पाहिजे. सून म्हटली पाहिजे, आज आमच्या आत्या घरात नाही तर डोळ्याला डोळा लागला, 5 चपात्या खाल्ल्या तरी भूक लागला, बाकी काय नाही हो. सासू भांडे घासून झोपत होती म्हणून रडायला यायला लागलं. असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा, व्हॉट्सअपच्या स्टेटसला अपलोड करावं, इंस्टाला सासूला मेन्शन करावं, आणि तिकडे सासू टमटम पलटे होऊन तिकडे सासू उलतावी खापावी. असंच म्हणावं का? उत्तमाचे उरे कीर्ती मागे तुका म्हणे एक. माणसानं चालताना असं चाललं पाहिजे, लोकांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसलं पाहिजे, 4 लोक सोबत येऊन बसले पाहिजे, बोलताना माणसानं असं बोलावं, आपले शब्द लोकांना ऐकू वाटले पाहिजे, माणसानं मरताना असं मारावं, ज्याला कळल आपण गेलोय त्याच्या डोळ्यामधून अश्रू आले पाहिजे. असं माणसाचं जीवन जगणं असावं. तुम्हाला सांगू का, माणसाचं जीवन ठरवतं, माणसाचा शेवटचा क्षण ठरवतं. उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक आहे का वाईट कीर्ती पाठीमागं शिल्लक आहे? इथं चांगले जण आले, चांगले जण गेले, पण ज्यांचं कर्म गोडे त्यांचीच उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली, नाहीतर कोणाची नाही राहिली. आया हे सो जाएगा राजा रंग फकीर, कितने से असर चढ़ गए, कितने ने पहने जंजीर, 9 पे मर गए, 10 पे मर गए, मर गया क्यों रोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. सगळे गेले, पण उत्तम कीर्ती त्यांची पाठीमागं शिल्लक आहे. त्यांचं कर्म गोडे, जगणं गोडे. तुम्हाला सांगू का, नाही तर कोणी काही सोबत आणलं नाही, पण आपण सोबत येताना जरी काही नसलं ना आणलं, जाताना मात्र हजारो लोकांचं आपण प्रेम सोबत घेऊन गेलं पाहिजे. एवढं गोड जीवन जगा. अरे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्या मराठवाड्यातील वैभव होऊन गेले, पण मुंडे साहेबांनी काय केलं? येताना मात्र सोबत काहीच आणलं नाही, जाताना मात्र लाखो लोकांच्या सोबत प्रेम घेऊन गेले. काय माणसाला जास्त काय असावं माणसाकडे? इतकं लोकांनी प्रेम केलं, आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी लोकांवरती इतकं प्रेम केलं, आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात, आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारा लोकनेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. काय या लोकनेत्याचं मुंडे साहेबांचं नाव कीर्तनात घ्यावं असं वाटतं, कारण की त्या माणसाचं कर्तृत्वच इतकं गोड होतं, कर्तृत्व चांगलं होतं. नाही तर चांगली चांगली माणसं आलेत आणि चांगली चांगली माणसं गेलेत. अहो काय गोड व्यक्तिमत्व होतं. लता दीदी मंगेशकर गान कोकिळा होत्या, भारतरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त होता. लता दीदींना जावं लागलंय, आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे, म्हणून चांगलं जगा. काय व्यक्तिमत्व होतं. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, अनाथ कुटुंबियाच्या त्या माय झाल्या. स्वतः मात्र जे अंत्यविधीवरती जे पिंडदान केलं जातं, ती कणिक खाऊन त्यांनी दिवस काढले. त्यांना समजलं मी वाईट दिवस काढले, गोरगरिबाच्या मुलानं, अनाथ मुलानं हे दिवस काढू नये, म्हणून अनाथालय उभा केले. आणि कित्येक अनाथ कुटुंबियाच्या त्या माय झाल्या, पण जाता जाता सांगून गेल्या, जीवनामध्ये बेटा दुःख फार आहे, पण जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी आधी मरावं लागतं, मग महाराष्ट्रामध्ये माणूस मोठा होतो. अनाथांची माई सांगून गेल्या, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणानं केली सुटका, जगण्यानं छळले होते. जगणं माणसाला छळत असतं, पण एवढ्या गोड व्यक्तिमत्व अनाथांची माई सिंधुताई यांना जावं लागलं. चांगल्या चांगल्या माणसानं यावं लागलंय, चांगल्या चांगल्या माणसांना जावं लागलंय. काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, यांना सुद्धा यावं लागलंय, यांना सुद्धा जावं लागलंय. काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलासरावजी देशमुख, काय व्यक्तिमत्व होतं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, यांना सुद्धा यावं लागलंय, यांना सुद्धा जावं लागलंय. पण ही महाराज 3 माणसं अशी होऊन गेली, प्रत्येकाच्या काळजामध्ये घर करून गेली. कमीच दिवस जीवन जगली, पण वाघासारखं जीवन जगली. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सुंदर वाक्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माणसानं 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा माणसानं 1च दिवस असं जीवन जगायचं, वाघासारखं जीवन जगायचं. वाघासारखं जीवन जगणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. पण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सुद्धा जावं लागलं. पण आहे तोपर्यंत का लोकांचं दैवत म्हणून घरामध्ये फोटो आहे, सांगून जाईल तुम्हाला. माणसातला देव म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होऊन गेले. कोकणामध्ये मी कीर्तनाला गेलो, आदिवासी कुटुंब होतं महाड परिसरामध्ये. मी बीडचा म्हणून मला चहासाठी घरी नेटलं, आणि त्याच्या पोर्चमध्ये भला मोठा फोटो मी मुंडे साहेबांचा बघितला. म्हटलं दादा
मुंडे साहेब आमच्या भागामध्ये होऊन गेले आणि तुमच्या पोर्चमध्ये तुम्ही मोठा फोटो लावलाय मुंडे साहेबांचा, कारण सांगू शकाल का? म्हणे महाराज, मुंडे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्या टायमाला माझ्या मुलीला कॅन्सर झालेला होता. 8 वर्षाची मुलगी होती माझी अवघी, आणि डॉक्टरने 5 लाख रुपयाचं मला बिल सांगितलं. 5 लाख रुपये लागतील म्हटले ऑपरेशनला. मी रात्रीच्या 2:30 वाजता साहेबांना मुंबईमध्ये भेटलो. साहेब, मी कोकणातला आहे, माझी मुलगी 8 वर्षाची, तिला कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरने ऑपरेशनचा खर्च 5 लाख रुपये सांगितला आहे. मी खूप आशेने साहेब तुमच्याकडे आलोय, मला मदतीची फार गरज आहे. तुम्ही शेतकरी बांधवांना मदत करणार आहात, गोरगरिबांची तुम्ही व्यथा जाणणार आहात, मला तुमची मदत हवी आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हटले, मला डॉक्टरचा नंबर द्या. डॉक्टरला फोन लावला. हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय. हा साहेब बोला, तुमच्याकडे असा असा कोकणातला माणूस येईल, 8 वर्षाची मुलगी आहे त्यांची, आणि तिला कॅन्सर झालाय आणि ऑपरेशनचा खर्च तुम्ही 5 लाख रुपये सांगताना, आहे तो खर्च सगळा मी देईल, तुम्ही त्या मुलीचं ऑपरेशन करून घ्या. महाराज, तुमच्या समोर माझी मुलगी जी जिवंत आहे ना, कोणाची पुण्याई असेल? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्याई आहे. माणसातला देव मी मुंडे साहेबांमध्ये बघितला, म्हणून तर पोर्च मध्ये भला मोठा फोटो मी मुंडे साहेबांचा लावला. असं माणसाचं जगणं असावं, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अरे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जीवनामध्ये येऊन काय केलं? गोरगरिबांच्या व्यथा जाणल्या आणि गल्लीतून प्रश्न घ्यायचे आणि दिल्लीत मांडण्याचं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलंय. शेतकरी बांधवांसाठी संघर्ष करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलंय. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कोणासमोर कधी झुकणार नाही, असं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. अशा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवरती काळाने घाला घातला, काळाने घात केला आणि 3 जून 2014 रोजी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना हा काळ घेऊन गेला. या काळानं मुंडे साहेबांना सोडलं नाही, मग हा काळ आपल्याला सोडणार आहे का? काळाने घातला घाव, नियतीने साधला डाव, हरपली सावली आता गरिबांची, इथे आठवण मुंडे साहेबांची. का लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण होती? माणसातला देव म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. अरे 18 पगड जातीचे भक्तगण, 18 पगड जातीचे कार्यकर्ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसोबत होते. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा घातपात झाला, यांचा अपघात झाला आणि मुंडे साहेब निघून गेले. साहेब गेल्याची बातमी परळीतील मुस्लिम बांधवाला कळाली आणि त्यांनी फाशी घेतली. तो म्हणला, माणसातला देव निघून गेला, माझा सुद्धा जगून काय फायदा? असं माणसाचं जगणं असावं, असं माणसाचं कर्म असावं. उगाच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आपण कीर्तनात नाव घेत नाहीत, उगाच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पत्रिकेमध्ये फोटो नाही. माणसाचं कर्म, माणसाचं जगणं तसं असावं लागतं. साहेब गेले पण महाराष्ट्राच्या जनतेला अनाथ करून गेले. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना अनाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचं वाली. माया आणि ममता आमचा आधार तो होता, या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता. आम्हा सोडून या गेला दीन दुबळ्याचा दाता. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचं वाली. गोरगरिबांचे वाली म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. आपण किती जरी म्हटलं ना, साहेब तुमच्या विना का महाराष्ट्र सुना, मुंडे साहेब तुमच्या विना का महाराष्ट्र सुना, एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना. पण साहेब येऊ शकत नाहीत आणि साहेबांसारखं व्यक्तिमत्व सुद्धा पुन्हा होणे नाही बघा. मुंडे साहेबांनी नाही होणार कुणी, किती साहिल्या तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा.
मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा, पण या काळाची रीते आया है सो जाएगा. राजा रंक फकीर साहेबांना सुद्धा जावं लागलं, पण देवघरामध्ये फोटो आहे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उगच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती राजस्थानमध्ये साजरी करत नाहीत. मला राजस्थानमध्ये फोन आला होता, पण माझी तारीख रिकामी नव्हती. मग मला कळालं साहेबांची जयंती राजस्थानमध्ये साजरी करतात, साहेबांची जयंती तमिळनाडूमध्ये साजरी करतात, साहेबांची जयंती तेलंगणा राज्यामध्ये साजरी करतात. नवे नवे जगभर प्रसार आपल्या कर्माच्या जोरावरती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा झाला. साहेबांचं नाव भारतभर नव्हे जगभर प्रसिद्ध झालं. का? माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, अशी संघर्षाची कथा. नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. साहेबांची उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहणार आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल आपली सुद्धा उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी. कर्म गोड करा, चांगलं जगा, चांगलं वागा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा, हृदयात वैष्णवप्रती कळवळा निर्माण करा. वैष्णव म्हणजे सकल संत, संतांविषयी विश्वास ठेवा, संतांवरती भाव ठेवा, संतांच्या संगतीमध्ये जा. आणि संतांवरती निस्वार्थ भावनेने जर तुम्ही श्रद्धा विश्वास ठेवल्याच्या नंतर संत महात्मे योग्य तो दिशा दाखवून देण्याचं काम करतात. म्हणून दुसरी पुढे आपण गुंतून बसलं नाही पाहिजे, एक काम केलं पाहिजे. तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मोडो निया नानामते. अनेक मतं मोडायची, पण संप्रदायाने जो सिद्धांत सांगितलाय त्या सिद्धांतावरती ठाम राहून आपण एक काम करायचं. संतांनी मार्ग दाखवलाय ना, दुसरा मागचा पुढचा विचार करायचा नाही. भगवान बाबांनी मार्ग दाखवलाय ना, मागचा पुढचा विचार करायचा नाही. तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. का गुंतून पडायचं नाही? आणि का संतांनी सांगितल्याच्या नंतर आपण ऐकायचं? संत महात्मे कसे असतात? संत महात्मे आपल्यावरती कृपा करणारे असतात. संत महात्मे सुखाचे सागर असतात. सिंधू या शब्दाचा अर्थ आहे सागर. मग तेच निळो बराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. निळमाने आईचे संत, निळमाने आईचे संत, निळमाने आईचे संत, निळमाने आईचे संत. कृपा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.